पुढं गोल घुमट. हा गोल घुमटला चाललोय. काय जेटी जेटी इथं मुरुड ते सिंधुदुर्ग आणि मुरुड जंजिरा किल्ला. मुरुड जंजिरा किल्ला राजपूर गावच्या बघायला भेटते. राजापुरी राजपुरी नाही राजापुरी. राजापुरी राजापुरी. चला मग निघा. चला निघालोय आता आम्ही. पोचलोय आपण कोकरी गुंबाड. हे समोर दिसत आहेत ना त्या 2 समाधी आहेत भावांच्या आणि इकडे एक आहे. जातोय आतमध्ये. खाली जाण्यासाठी रस्ता आहे. खाली जाण्यासाठी काहीतरी बिहारी मार्गासारखं काहीतरी असतं. बघू शकता तुम्ही. इथं जवळ जाऊन बघू आपण. दगडाचं काम आहे ना. तुम्ही बघू शकता हे 2 भावांचे समाधी. वरती त्याला काय सांगतात रे? घुमट घुमट ना. दिसतंय 3 आहेत ना. पूर्ण दगडाचं कोरीव काम आहे मित्रांनो. बघू शकता. हा हे जुनं काम आहे. हे जुनं काम आहे आणि तुटल्यामुळे आत्ताचं बांधकाम आहे.
मित्रांनो आता ते दोन भावांचे समाधीकडे जाऊ आपण. काय बोलतात रे त्याला? आणि दरवाजा पूर्ण कसं आहे, लाकडांचा आहे, बघू शकता. आणि ही कोणती भाषा आहे? अरबी भाषेत लिहिलंय. उर्दू नाही, अरबी आहे. अरबी भाषा आहे नाही, इकडे नाही लिहिला. हा हो, तो पण लाकडाचा आहे. या पण आता बनलाय रे. हा चला चला. इकडं काय? हा का? या पण इकडे समाध्याच आहेत वाटतं. इथे तिथे तिकडे तेवढ्या. हा एवढे तिकडं सरळ ते समाधी आहेत. इकडे चिंच बोलतो कुठं तरी आहे, लई भारी लागते. इकडं मागं कुठं आहे तरी इकडं. हे बघा मित्रांनो, पूर्ण दगडीचं काम आहे. कोरीव काम पूर्ण दगडीचं केलेलं आहे, बघू शकता. आणि तिकडे झाडं लावलेले आणि दगडाचं काम आहे. पुन्हा बघ किती कमी लावलंय. मित्रांनो चला आता निघतोय आम्ही. व्हिडिओ आधीच लई मोठी झाली, जेटीला पण जायचं आहे. व्हिडिओ खूप मोठी होईल, त्याच्यामुळे मी इथंच स्टॉप करतोय. मित्रांनो आता आपण इकडनं आलो ना, त्या मुरुड करून आलो, त्या रस्त्याला मुरुड करून आलो. चला तर आता निघतोय. बाय बाय. बीचवर जायला रस्ता तेव्हा तिकडे बोर्डिंग बिल वाढत लागला. मेरा पंचे बाजू
वरती सोलर पॅनेल सगळी व्यवस्था. नेत्रावती नाव आहे तिथे. आणि समोर दिसतंय ते कोलशेती किंवा तेलाची काहीतरी आहे ना बाई. हा कोणता श्रीवर्धन कुठं देव समोर ना तिथं जाते का. हा समोर दिसतोय आता त्या जाम काळा दिसतो या डोंगराच्या खाली इथं श्रीवर्धन. मी घेऊन गेलंय पण दिसतंय का नाही. हा हे समोर दिसतंय ते श्रीवर्धन. माणूस फिशिंग करीत होता सोम्या जायचा का. हा ते तिथून उतरायला आहे ना. हे जुनं आहे ना. पहिले इथून बोटी घेऊन जायचे. इथं जेटी लागायच्या ना. आता हे नवीन झालं इथं. जिवंत आहे ना. पाणी टाकायला लागेल थोडा. जिवंत आहे तो. खाली ठेवा बाबू. नाही रे इथं नाही पाण्यात टाक करतात तिथं जवळ. कुठे नाही जात चला काय नाही होत. आणि श्रीवर्धनला इथूनच जाता येते. बाईक वगैरे घेऊन नाही जाता येत इथून. आणि जर त्यांना बाईक वगैरे घेऊन जायचं झालंच तर त्यांना हा राऊंड पूर्ण राऊंड मारायला लागतोय. हा असा राऊंड. आणि मग इथं श्रीवर्धनला जाता येते. तसं त्यांचा शॉर्टकट इथून आहे. इथून बाईक गाडी इथून घेऊन जाता येते त्या समोर. हा फिशिंग चालू आहे काकांची बघू शकता. हा दाखवा. नाही आम्ही कसारा ठाणे. हां हो जिवंत आहेत ना. ऋतू बघ रे. जिवंत आहे नाही शिंगाले आहेत ना. हो. अरे ते अटकलं. हे बघ हा वेगळा का तर तो खाला ते 2 शिंगा आहे. ऋतू बघितला. किलो जवळ जाऊ नको. ते बघ 5 किलो खाले बघ. हो बघ बाबा. हा ते काय आले गाड्यालाच ना. मम्मी शिंगाले लागले. असं आहे आपल्याला आता बसून. आता दादा पाहिजे होता फिशिंगला. आम्ही आलो तर ते आपल्या फिशिंग रॉड ना. हा त्याच्याने तो गाड्या आलेत. गाड्या पण आणल्यात. ब्लर होते ना लय. ते जे तिथं लागेल बघू शकता. काय नाही चाव ना. मग विषारी नसतोय तो. शंख विषारी कसा राहील. शंका याच्यावर याच्यावर हा 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 हा
नाही जगणार तो आपल्याकडं. हे जवळून बघायला जायला पाहिजे. किती गाड्या आल्यात बघ ना. वा वा किती गाड्या आहेत. चला हा चला जवळून बघू आपण. बघू शकता तुम्ही गाड्या किती आल्यात. किती किती गाडीचे किती. गाडीचे 80 रुपये आणि माणसाचे 30. फोर व्हीलरचे किती आहेत. 250 काहीतरी मी ऐकलेला. 250 रुपये फोर व्हीलरचे आहेत. टू व्हीलरचे 80 माणसाचे 30 म्हणजे 110 रुपये टू व्हीलर असली तर. आणि फोर व्हीलर असली तर आपण पकडू 300 रुपये. అంతలావైతే గుంజుకుంటాం తింటాం పంటాం. बघा इकडे रस्ता आहे. आता आपण चाललोय मुरुडच्या रस्त्याला आहेत आता. आणि आता तुम्ही थोड्याच वेळात नजारा बघू शकता मुरुड जंजिरा. बघू शकता समोर आहे तो
सोलून. कोलबे आहेत ना? हां. हा जवळून जाऊ ना. मित्रांनो बघू शकता तुम्ही राजापुरी गाव आणि मुरुड जंजिरा सध्या बंद आहे. दिवाळीत चालू होईल आणि तिथं जाण्यासाठी ते समोर दिसतंय का तुम्हाला? दिसत पण नाही. इथून पण जाता येत आहे आणि इथून राजापुरी गावातून पण जाता येत आहे. आणि त्याच्या समोर तुम्ही बघू शकता पद्मदुर्ग शिवाजींनी बांधलेला. हा बघू शकता तो मुरुडच्या समोरासमोर आहे. त्याला कासागड असं काहीतरी म्हणतात पूर्वी, आता त्याला पद्मदुर्ग म्हणतात. आणि हा बघू शकता मुरुड जंजिरा सिद्धीजवळच्या काळात बांधलेला, कुणी न जिंकलेला. नेक्स्ट टाइम आल्यावर नक्की आपण मुरुड जंजिऱ्यावर जाऊ. व्हिडिओ लय मोठी झाली आहे. बाय बाय, निघतो आता. हा मुरुडला रस्ता जातो. पूर्वी मित्रांनो राजापुरी गाव पूर्ण मुरुड जंजिऱ्यावर राहायचा. नंतर मग शासनाच्या अधीन गेला मुरुड जंजिरा, त्यामुळं तिथून ते लोक इथं आले, त्याला राजापुरी नाव पडलं. आणि समोर दिसतंय ते श्रीवर्धन. इथं हे श्रीवर्धन. इकडे दिसतोय तो पद्मदुर्ग.